देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांना सन्मानाने गुरुजी म्हणतात असे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक आणि अनेकांचे गुरुजी म्हणजेच संभाजी भिडे हे नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत राहतात आणि आता पुन्हा एकदा एका कार्यक्रमात त्यांनी असं विधान केले ज्यामुळे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागल्यात। चला तर आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया संभाजी भिडे यांच्याबद्दल आणि त्यांच्या वादग्रस्त विधानांबद्दल। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। मनोहर विनायक भिडे उर्फ संभाजी भिडे त्यांचं वय जवळपास 90 वर्ष इतकं। सध्या ते सांगलीत राहतात, मात्र भिडे यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडी इथं आहे। त्यांचं शिक्षण MSc पर्यंत झालं असून जवळपास 25 वर्ष त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम केले। तर 1980च्या दशकात ते संघाचे सक्रिय कार्यकर्ते होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांगलीतले तत्कालीन प्रमुख कार्यकर्ते बाबाराव भिडे यांचे ते पुतणे आहेत। संभाजी भिडे यांनी 1984 साली श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेची स्थापना केली। छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे, मावळे व गडकोट यांची महती युवा पिढीला व्हावी, गडकोटाचे संवर्धन व्हावे व सदृढ समाज निर्माण व्हावा यासाठी गडकोट मोहीम सुरू केली। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा हिंदुत्ववादी विचारसरणीनुसार इतिहास मांडणं हे या संघटनेचं मुख्य उद्दिष्ट आहे असं म्हटलं जातं। धर्मवीर संभाजी बलिदान मास, दुर्गा माता दौड, शिवराज्याभिषेक दिन, धारा तीर्थयात्रा यांसारखे अनेक उपक्रम या संघटनेमार्फत राबवले जातात। याशिवाय रायगडावर 32 मन सोन्याचं सिंहासन बसवण्याचा संकल्प या संघटनेचा आहे। मात्र असंही म्हटलं जातं की राजकीय प्रतिष्ठा हवी असलेले समाजातील विविध स्तरातील लोक त्यांच्याकडे या संघटनेत सहभागी होत असतात। त्याचबरोबर जेव्हा बाबरी मशीद आणि राम जन्मभूमी हा वाद उफाळला होता तेव्हा भिडे यांच्या या संघटनेला चांगला प्रतिसाद मिळू लागला होता। संभाजी भिडे हे त्यांच्या अनेक वक्तव्य आणि कृतींमुळे चर्चेत असतात। काही दिवसांपूर्वी झालेल्या नाशिकमध्ये एका कार्यक्रमात भिडे यांनी सर्वधर्म समभाव या संकल्पनेला नीचपणा आणि नपुंसकता असं म्हटलं होतं, ज्यामुळे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली। संभाजी भिडे यांच्या या वक्तव्याचा भीम आर्मीने तीव्र निषेध केला। राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी या संदर्भात एक निवेदन जारी केलं आहे। त्यात त्यांनी असं म्हटलंय की संविधानाला विरोध करणं, भारत देशाच्या तिरंगा झेंड्याला विरोध करणं आणि महाराष्ट्राचं सामाजिक धार्मिक वातावरण बिघडवणं अशा मनोहर भिडे यांचं सरकारने एन्काउंटर केलं पाहिजे। सरकारने लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्रातील जनता भिडे यांच्या तोंडाला काळं फासेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला होता। तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल मी त्यांचा आदर करतो, त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल आदर वाटतं असं म्हणत त्यांनी हात जोडलेत। आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी भिडे यांनी चुकीचे शब्द वापरले असं म्हणत आपली प्रतिक्रिया दिली। संभाजी भिडे हे विधान करून इतक्यावरच थांबले नाही, त्यांनी याच कार्यक्रमात त्यांनी आपल्या जुन्या आंबा खाऊन मुलगा होतो या वादग्रस्त वक्तव्याचाही पुनरुच्चार केला। मी बोललो होतो आंबे खाऊन मुलं होतात, आजही मी एक आंब्याचं झाड लावलं आहे, तिथे जाऊन तुम्ही आंबे खाऊ शकता, त्यावर माझा कोर्टात खटला सुरू आहे असंही ते यावेळी म्हणाले होते। या व्यतिरिक्त 15 ऑगस्टला स्वतंत्र दिन साजरा करू आणि तिरंगा फडकवू, पण लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करत राहू असंही ते यावेळी म्हणाले होते। संभाजी भिडे यांनी वक्तव्य करण्याचं आणि त्यावरून वाद होण्याची ही काही पहिली वेळ नाहीये। त्यांनी याआधी सुद्धा अनेक अशी वक्तव्य केलेली आहे। चला तर त्यावर एक नजर टाकूयात। संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल चुकीचं विधान केलं होतं, ज्यामुळे त्यांना गंभीर टीकांना सामोरं जावं लागलं होतं। भिडे यांचं वादग्रस्त विधान असं होतं की करमचंद गांधी हे मोहनदास गांधींचे खरे वडील नव्हते, ते एका मुस्लिम जमीनदाराचे पुत्र होते, त्यांचं संगोपनही त्याच मुस्लिम व्यक्तीनं केलं। या विधानानंतर काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी सुद्धा केली होती। याशिवाय संभाजी भिडे यांचा गाजलेला टिकली वाद हा आजही अनेकांच्या लक्षात आहे। ज्यावेळी ते एका महिला पत्रकाराला म्हटले होते की आधी टिकली लाव मगच तुझ्याशी बोलतो। याचबरोबर देशाला मलेंछ, अँग्लो आणि गांधी वादा झाली आहे असं विधानही भिडे गुरुजी यांनी केलं होतं। मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळ्याप्रसंगी त्यांनी हे विधान केलं होतं। शांती आणि भक्तीचं प्रतीक असलेल्या वारीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी नंग्या तलवारी घेऊन वारीत सामील झाले होते आणि ज्यामुळे वारीला गालबोट लागलं होतं। या प्रकरणावरून नंतर वाद झाल्यानं पोलिसांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि परिणामी भिडे आणि त्यांच्या धारकऱ्यांवर वारकरी संप्रदायातून टीका सुद्धा झाली होती।
1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा दंगल प्रकरणातही भिडेंचं नाव आलं होतं। सत्यशोधक समितीने दिलेल्या अहवालात भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा या घटनेत सहभाग असल्याचा उल्लेख आहे। या दंगलीपूर्वी संभाजी भिडे कोरेगावला सतत भेटी देत होते असंही अहवालात नमूद करण्यात आलं होतं। यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यावर अटकेची मागणी सुद्धा केली होती। एकदा सांगलीमध्ये असताना भिडे यांच्यावर एका भटक्या कुत्र्यानं हल्ला करत पायाला चावा घेतला होता। त्यावेळी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी संभाजी भिडेंवर झालेल्या कुत्र्याच्या हल्ल्यावर भाष्य केलं होतं। ते म्हणाले, संभाजी भिडे यांना चावणाऱ्या कुत्र्याची SIT चौकशी करा असं म्हणत त्यांनी सरकारवर टोला लगावला। त्याचबरोबर काय त्या कुत्र्याला दुर्बुद्धी सुचली, कुणाला चावावं हे त्या कुत्र्याला कळलं नाही याचं वाईट वाटतं। पोलीस नक्की कुत्रा शोधत आहे याची अजून माहिती मिळालेली नाही। मी माहिती घेतो, कुत्रा हा प्रामाणिक प्राणी असतो, मात्र या प्रामाणिक प्राण्याने का असा राग धरला या संदर्भात SIT लावून चौकशी केली पाहिजे असा चिमटाही वडेट्टीवार यांनी त्यावेळी काढला होता। यानंतर रायगडवरील 6 जून रोजीचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा नामशेष केला पाहिजे, त्याऐवजी तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन साजरा केला पाहिजे असं विधान संभाजी भिडे यांनी केलं होतं। सोलापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने भिडेंच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या तोंडाला काळं फासणार असंही म्हटलं होतं। त्याचबरोबर विकास लवांडे यांनी आपल्या YouTube व्हिडिओमध्ये संभाजी भिडे आणि त्यांच्या धारकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं, ज्यामध्ये त्याने असं म्हटलं होतं की ज्या प्रकारे इस्लामच्या नावाने काही सामान्य मुस्लिम तरुणांमध्ये काही आतंकवादी संघटना किंवा तालिबानी विचार रुजवले जातात, त्याच प्रकारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून हिंदू आतंकवादी बनवण्याचा भिडेंचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले होते। त्यांच्या या वक्तव्यानंतर भिडे यांच्या कार्यकर्त्यांकडून लवांडे यांना धमकीचे अनेक फोन सतत येऊ लागले होते असा दावा लवांडे यांनी केला होता। याचबरोबर रायगडावर 6 जूनला येणारी गर्दी रोखून दाखवावी असं आवाहन भिडे यांना त्यावेळी देण्यात आलं होतं। संभाजी भिडे हे मराठा आणि इतर बहुजनांच्या मुलांना भडकवण्याचं काम करतात, त्यांना महाराष्ट्रात फिरू दिलं नाही पाहिजे। मध्यंतरीच ते वाचले आहेत। मिरजेत त्यांच्यामुळेच दंगल पेटली होती, पण RR पाटील यांच्या पुण्याईमुळेच ते बाहेर आले, नाहीतर ते मागेच मातीत गेले असते। बहुजन समाजाच्या मुलांना भडकावून ते लूटमार करण्यासाठी काम करतात। भिडे सोलापुरात आले तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही असं राजन जाधव यांनी त्यावेळी म्हटलं होतं। संभाजी भिडे उर्फ मनोहर भिडे हे वयाच्या 90व्या वर्षी देखील इतक्या वेळी वादग्रस्त विधान करतात, मात्र पंतप्रधानांपासून ते देवेंद्र फडणवीस असो, उद्धव ठाकरे, जयंत पाटील, एकनाथ शिंदे असे अनेक बडे नेते त्यांच्या पाठीशी असल्याचं अनेकदा दिसून आलंय। आणि याचमुळे त्यांनी समाजात कितीही तेढ निर्माण करणारं विधान केलं तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही असा जनतेचा समज आहे। पण खरं काय आहे, संभाजी भिडे यांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा।